हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही आत्ता जी वास्तू बघितली ती आगा खान यांचं पॅलेस आहे, जे पुणे या ठिकाणी आहे. पुण्याच्या अतिशय मध्यवर्ती भागामध्ये हे पॅलेस तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर परिसर आहे. परंतु याचं दुसरं एक अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे भारताच्या इतिहासामध्ये. ते असं आहे की 1942ला आपल्या देशामध्ये जेव्हा क्विट इंडिया मूवमेंट सुरू होती, त्यावेळेस 8 ऑगस्टला भारत छोडो नावाचा जो ठराव आहे तो पास करण्यात आला होता. आणि ही जी मूवमेंट आहे ती सक्सेस होऊ नये म्हणून ब्रिटिशांनी 9 ऑगस्टला सकाळी महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई, सरोजिनी नायडू आणि यांच्यासोबत अनेक काँग्रेस नेत्यांना अटक केली. त्यापैकी महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू आणि महादेवभाई देसाई यांना याच पॅलेसमध्ये ठेवलं होतं. आणि इथून पुढे जवळपास 21 दिवस गांधींनी उपोषण इथेच केलं होतं. आणि ही तीच वास्तू आहे की ज्या वास्तूमध्ये कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू झाला होता आणि महादेवभाई देसाईंचा सुद्धा. विद्यार्थी मित्रांनो, ही तीच वास्तू आहे जी आगा खान तिसरे यांची आहेत. आणि आगा खान तिसरे यांचं इतिहासामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. 1906ला जेव्हा मुस्लिम लीगची स्थापना झाली होती, तर ती 1906ची मुस्लिम लीगची स्थापनेची सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती होती आगा खान. 1905ला जी शिष्टमंडळ मोर्ले आणि मिंटो यांना भेटायला सिमल्याला गेलं होतं, त्याचं नेतृत्वसुद्धा ही वास्तूची जे मालक आहे आगा खान त्यांनीच केलं होतं. त्यानंतर ज्या 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स भरल्या लंडनला, त्या 3ही राऊंड टेबल कॉन्फरन्सला मुस्लिम लीगचे प्रतिनिधी म्हणून हेच आगा खान उपस्थित होते. म्हणून ही जी वास्तू आहे ती हिस्टॉरिकल आहे. जर तुम्ही कधी पुण्यामध्ये आला तर या वास्तूला नक्की भेट द्या. अशीच माहिती पुन्हा मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.